आज आपण शिकणार आहोत जेव्हा डेटामधून आपल्याला ब्लँक रोज रिमूव्ह करायचे असतात तेव्हा आपण ते कसे करायचे। जर 2-3च ब्लँक रो असतील तर तुम्ही या पद्धतीने ब्लँक रो असा सिलेक्ट करू शकता आणि मग त्याच्यानंतर राईट क्लिक माऊसने करून इथे डिलीटचं बटन आहे त्याच्यावर क्लिक केलं तर तो ब्लँक रोज डिलीट होऊन जाईल। ठीक आहे, पण कल्पना करा की खूप जास्त डेटा असेल, जर 1000 10,000 रोजचा डेटा असेल तर आणि त्याच्यात काही ब्लँक रोज असतील आणि ते तुम्हाला डिलीट करायचे असतील तर तुम्ही कसे क्विकली ते डिलीट करू शकाल। आता इथे बघा, जर इथे मी आता सिलेक्ट केलं तर 10,000 रोजचा हा डेटा आहे आणि ह्याच्यातून मला काही ब्लँक रोज डिलीट करायचे तर 1 बाय 1 डिलीट करायला खूप वेळ जाईल। सो त्याच्यासाठी एक क्विक ऑप्शन आहे की तुम्ही सर्वात पहिल्यांदा या डेटामध्ये कुठेही माऊसने कर्सर ठेवा आणि तुमच्या कीबोर्डने कंट्रोल आणि ए प्रेस करा। जेव्हा तुम्ही कंट्रोल आणि ए प्रेस करता तेव्हा तो पूर्ण डेटा सिलेक्ट होईल। त्याच्यानंतर होम टॅबमध्ये जा। होम टॅबमध्ये या इकडे बघा फाइंड अँड सिलेक्टचं ऑप्शन आहे एडिटिंग ग्रुपमध्ये, त्याच्यावर ड्रॉपडाऊनवर क्लिक करा ह्या इथे आणि इथे बघा गो टू स्पेशलमध्ये जा। गो टू स्पेशलमध्ये ब्लँक करून ऑप्शन मिळेल ते सिलेक्ट करा आणि ओके द्या। जेव्हा तुम्ही गो टू स्पेशलमध्ये ब्लँक सिलेक्ट करून ओके देता तेव्हा ते काय करतं, तुमच्या रोमध्ये तुमच्या पूर्ण डेटामध्ये जितके पण ब्लँक सेल्स आहेत ते सिलेक्ट करतं। तर आता बघा या पूर्ण डेटामध्ये जितके ब्लँक रोज आहेत ते सिलेक्ट केलेत। आता इथे बघा 12 नंबर रो सिलेक्ट आहे, ओके, 30 नंबर 21 नंबर। जर तुम्ही स्क्रोल करून खाली जाते तर तुम्हाला कळेल की जितके पण याच्यात ब्लँक रोज आहेत बघा इथे 133 रो आहे तो ब्लँक रो आहे। ओके, तो जितके ब्लँक रोज आहेत ते त्याने सिलेक्ट केले आहेत या डेटामध्ये। आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, होम टॅबमध्ये जायचं आहे आणि नंतर इथे बघा सेल्स ग्रुपमध्ये डिलीट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे आणि तिथे आपल्याला डिलीट शीट रोजवर क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही डिलीट शीट रोजवर क्लिक करता तेव्हा काय होतं, तुमच्या या पूर्ण डेटामध्ये जे रोज सिलेक्टेड आहेत ते डिलीट होतात। आता सिलेक्टेड कुठचे रोज आहेत, ब्लँक रोज। सो जेव्हा तुम्ही डिलीट शीट रोजवर क्लिक करणार ब्लँक रोज डिलीट होऊन जाणार तुमच्या कंप्लीट डेटामधून। सो मी डिलीट शीट रोजवर क्लिक करते, बघा काय झालं, जितके सिलेक्टेड ब्लँक रोज होते ते डिलीट झाले। ओके, तो असं ह्या पद्धतीने तुम्ही क्विकली तुमच्या जास्त डेटामधून ब्लँक रोज डिलीट करू शकता। ठीक आहे।